नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. स्वर्गीय माजी मंत्री भाई मोहन पाटील यांना चाहत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी राज्यमंत्री स्वर्गीय भाई मोहन पाटील यांच्या 12व्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवारी वाकरूळ येथे असंख्य चाहत्यांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या निमित्त ह.ब.प. श्री ओंकार महाराज सूर्यवंशी कोल्हापूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पेड, वाकरूळ, सुधागड, रोहा व खालापूर तालुक्यातील वारकर मंडळींनी साथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय भाई मोहन पाटील यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थित चाहत्यांनी त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्वर्गीय भाई मोहन पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांची आणि शिकवणीची वाटचाल पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या कार्यामुळे जनमानसात निर्माण झालेले स्थान आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे स्मरण केले. यावेळी माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ऍडव्होकेट निलिमा पाटील, स्वर्गीय भाई मोहन पाटील यांच्या पत्नी विजया पाटील, कन्या शिल्पा पाटील, क्रांती पाटील यांच्यासह पेण, सुधागडचे रोहा तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील स्वर्गीय भाई मोहन पाटील यांचे असंख्य चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.